आजीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची काजू कचली। त्याचं मी तुम्हाला साहित्य सांगते। आपली नवीन रेसिपी शेंगदाणे, साखर आणि वेलची पावडर। मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेणार आहे। मी गॅस पेटवून कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालते कढईमध्ये आणि गवळे गवळे भाजून घ्यायचे मंद आचेवर। त्याला डाग पडून नाही द्यायचे। मंद आचेवर आपण एकसारखे भाजून घेऊया। आपले शेंगदाणे भाजून झाले, मी गॅस बंद करते आणि कढई खाली घेते। आपले थंड शेंगदाणे झाले की याची साले काढून घेऊ। शेंगदाण्याचे साली काढून झालेले आहेत, तर मिक्सरमधून मी वाटून घेते। थोडं थोडं मिक्सर फिरवून असं वाटून घ्यायचं। खूप फिरवलं तर त्याला तेल सुटेल। मी आता चाळणीत शेंगदाण्याचा कूट आपण चाळणीत ओतून चाळून घेऊया। हा मोठा कूट निघाल्या परत आपण वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये। मी हा कूट परत वाटून घेते। आपण शेंगदाण्याचा कूट छान चाळून घेतलेला आहे, व्यवस्थित झालेला आहे। आता मी पाक करून घेणार आहे। 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी साखर घेतलेली मी। अर्धा वाटी पाणी घालणार आहे साखरेमध्ये। साखर विरघळेपर्यंत आपण याला सारखं हलवून घेऊया। आपला पाक झालेला आहे, मी गॅस बंद करते। चमच्यात तूप टाकूया पाकामध्ये। वेलची पूड टाकूया आपण। शेंगदाण्याचा कूट आपण पाकामध्ये टाकून घेऊया। आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया पाकामध्ये कुटाचा। तूप लावलेल्या ताटात मी मिश्रण टाकून घेतलेले एकसारखं मी मळून घेते। प्लास्टिकच्या कागदावर आपण असं चांगलं पीठ मळून घेऊया। आपलं पीठ एकसारखं झालेलं आहे, आपण ह्याला लाटून घेऊया कागदाने प्लास्टिकच्या। आपलं एकसारखं लाटून झालेलं आहे, मी आता ह्याच्या वड्या पाडून घेते। साईडचं कापून घेते। आपल्या वड्या कापून झालेल्या आहेत। शेंगदाण्यापासून मी काजू कतली केलेली आहे। शेंगदाण्यापासून काजू कतली आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघा कशी मस्त झालेली आहे। शेंगदाण्याची काजू कतली आपली तयार आहे। तुम्ही घरी करा, खा आणि मला नक्की सांगा। माझी आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।